संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. किरण ठाकरे यांची भाजपमध्ये कोंडी. कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून राजकीय वातावरण तापले आहे. परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र निवडणूक रिंगणात उतरले आहेत, तर भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गट युतीतून निवडणूक लढवत आहेत. कर्जत तालुक्यात 6 जिल्हा परिषद गट असून माणगावतर्फे वरडे जिल्हा परिषद गटात शिवसेना शिंदे गटाकडून रेश्मा योगेश मिसाळ या महायुतीच्या उमेदवार मैदानात असून त्यांच्या विरोधात परिवर्तन आघाडीच्या सुवर्णा प्रदीप ठाकरे उमेदवार आहेत. मात्र या सगळ्या राजकीय समीकरणांमध्ये भाजपाचे नेते किरण ठाकरे यांची भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या कुटुंबातून राधिका किशोर ठाकरे या रिंगणात असून मैत्रीपूर्ण त्या लढत म्हणून लढत आहेत. उत्तर रायगडमधील पनवेल, उरण आणि कर्जत मतदारसंघात असलेल्या 22 जागांवर भाजप शिवसेनेसोबत युतीमध्ये लढत आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी 27 तारखेला पत्रकार परिषद घेऊन अधिकृत शिवसेना भाजप आरपीआय शेकाप अशी युती जाहीर केली. यावेळी चारही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. भाजपाला युतीच्या माध्यमातून 3 पंचायत समिती गणामधून उमेदवारी मिळाली आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून प्रथम राष्ट्र, नंतर राज्य आणि शेवटी मी स्वतः या तत्वाचा उल्लेख केला जात असला तरी प्रत्यक्षात किरण ठाकरे यांनी स्वतःच्या घरातील जागेसाठी युतीतून काडीमोड घेत स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जरी या लढतीला मैत्रीपूर्ण असे नाव दिले जात असले तरी प्रत्यक्ष प्रचार हा युतीच्याच उमेदवारांच्या विरोधात सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराला याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्जत नगर परिषद निवडणुकीतही किरण ठाकरे यांनी काही जागा लढविण्याचा हट्ट धरला होता. याआधी 2019 मध्ये भाजपाचे 4 नगरसेवक सेना भाजप युतीतून निवडून आले होते. मात्र यावेळी भाजपाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. संघटनात्मक पातळीवर दुर्लक्ष झाल्याने भाजपाला येथे मोठा पराभव पत्करावा लागल्याची चर्चा पक्षांतर्गत सुरू आहे. मात्र कर्जत नगर परिषदेत भाजपाचे 4 नगरसेवक असताना आता पक्ष केवळ एका जागेपुरता मर्यादित राहिल्याने भाजपाच्या गटागटात विखुरलेल्या ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही किरण ठाकरे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांकडून युतीच्या उमेदवाराला अपेक्षित मतदान झाले नसल्याचे आरोप अनेकदा करण्यात आले आहेत. या आरोपांमुळे त्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. किरण ठाकरे 2017 पासून भाजपमध्ये सक्रिय आहेत. चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांना विधानसभा निवडणूक प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर अविनाश कोळी जिल्हा अध्यक्ष असताना मंडळ अध्यक्ष, जिल्हा कमिटी आणि कार्यकारिणीत त्यांना कोणतेही स्थान मिळाले नाही. सध्या जिल्हा अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष किंवा प्रमुख पदाधिकारी यांच्या सोबत नसल्याचे स्पष्ट चित्र आहे. उमेदवारी जाहीर करताना आयोजित पत्रकार परिषदेत भाजपाचे उमेदवार, पंचायत समितीचे आणि अधिकृत पदाधिकारी या बैठकीस अनुपस्थित राहिले होते. किरण ठाकरे यांचा प्रचाराचा शुभारंभ सुद्धा पदाधिकारी यांच्या अनुपस्थितीत झाल्याने किरण ठाकरे यांना अधिकृत जिल्हा अध्यक्ष, कार्यकारिणी पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष यांची साथ नसल्याचे दिसून येत आहे. किरण ठाकरे पूर्वी भाजप एकला चलो रे करू शकतो असे म्हणत होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत भाजप नव्हे तर किरण ठाकरे यांच्यावर एकला चलो रेची वेळ आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे पुढील काळात भाजपामधील समन्वय साधत नसल्याने किरण ठाकरे यांचा प्रवास असाच एकाकी राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.